बाप्पा मोरया। ते आज मी छोले भटुरे बनवते। त्याचं साहित्य दाखव। 1 किलो मैदा घेतलाय, दही लागेल आपल्याला, गव्हाचं पीठ लागेल, रवा, पिठी साखर आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल लागेल। तर आता पहिलं आपण मैद्यामध्ये हा रवा मिक्स करून घेऊया, हा गव्हाचं पीठ मिक्स करून घेऊया। गव्हाच्या पिठाने काय होतं, भटुरे ना आपल्याला दाताला असं चिकटत नाहीये। आणि ही पिठी साखर ही मी घरी बनवून ठेवते, तीच वापरते। आता आपण साखर, रवा मिक्स केलं, गव्हाचं पीठ मिक्स। आता चवीनुसार याच्यात मीठ टाकूया आपण आणि थोडंसं तेल टाकूया। 1 वाटीभर तेल टाकायचं, नाहीतर तूप तरी टाकायचं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। मोठी वाटी आपल्याला दही घ्यायचंय। दही जास्त आंबट घ्यायचं नाही। याच्यात 1 चमचा आपल्याला बेकिंग पावडर टाकायचे। आता 1 किलो आहे ना, तर मोठा 1 चमचा बेकिंग पावडर टाकायचे। म्हणजे आपल्याला थोडा वेळ त्याला आंबवायचंय। आता तुम्हाला हे जर सकाळी करायचे असेल ना, तर रात्री जरी भिजवून पीठ ठेवलं तरी चालेल। संध्याकाळी करायचं तर सकाळी पीठ भिजवून ठेवलं तरी चालेल, म्हणजे ते थोडं असं फुगून येतं। आता हे आपण भिजवून घेऊ। हा बघा, हा असं मळून घ्यायचा आणि ह्याला जेवढा वेळ तुम्हाला ठेवता येईल ना तेवढा ठेवायचा। आता इथे मी एक सफेद कपडा कॉटनचा घेतलाय, तो त्याला असा झाकून ठेवायचा। हा माझा रोजचा वापरण्याचा कपडा आहे, म्हणून तो तुम्हाला तसा दिसतोय। किचन मधलाच आहे कपडा तो। आता ह्याला आपण झाकून ठेवूया आणि छोले शिजवायला घेऊया। आता हे छोले अर्धा किलो छोले आहेत, अर्धा किलोला कमी आहेत। ते रात्री मी भिजत टाकले होते, चांगले स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेत, कुकरमध्ये घेतलेत आणि छोलेच्या वरती एवढं पाणी आहे। आता एक आपण पोटली बांधून घेऊया। इथे मी एक सफेद कपडा घेतलाय, त्याच्यामध्ये 1 चमचा चहा पावडर घेतले। हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालतं। 5-6 काळी मिरी, 1 तेजपत्ता, लवंग 5-6 आणि 1 दालचिनीचा तुकडा। ह्याची आपण एक पोटली बांधून घेऊया। त्याचं कारण काय, हे सगळं ना आपल्याला फक्त ह्याचा फ्लेवर द्यायचा ह्याच्यामध्ये टाकून, आणि कलर छान येतो ह्याच्याने। ह्याच्या आधी मी एक व्हिडिओ टाकलाय, त्याच्यामध्ये हे असं केलं नव्हतं, पण आता मी हे नवीन परत दाखवते, कारण हे आमच्या घरामध्ये असंच केलेलं जातं। आता ही पोटली आपण घट्ट बांधून घेऊया आणि छोलेमध्ये सोडून देऊया, म्हणजे त्याच्यात अख्खे मसाले जाणार नाहीत आणि मुलांना खाताना लागणार नाही दाताखाली, नाही तर मुलं खाताना हे करतात। हे बघा, अशी मध्यभागी ठेवायचं, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं छोलेमध्ये। आता ह्याचं झाकण बंद करूया आणि याला आपण 2 ते 3 शिट्ट्या देऊन एकदम नरम शिजवून घ्यायचं। आता ह्याला आपण 3 शिट्ट्या देऊन घेऊया। छोले शिजतायत, पीठ भिजतंय, तोपर्यंत आपण काही मसाले भाजून घेऊया। इथे मसाले सुके आपले खडे मसाले भाजून घ्यायचे, मंद गॅसवरती भाजायचं। धणे घेतले, जायफळाचा तुकडा घेतलाय, हिरवी वेलची, चक्री फूल, जावित्री, शहाजिरं, दालचिनी, बडीशेप, लवंग आणि मोठी वेलची घेतली 1 आणि तेजपत्ता। आता हे सगळं आपण मंद आचेवरती भाजून घेऊया। मसाले करपवायचे नाहीये, नाहीतर मग छोलेला करपट वास येतो।
तेजपत्ते बारीक करून घेतले तरी चालतात. आपले आता थंड झालेत, हे आपण बारीक करून घेऊया. बंद करूया. आता कुकर खाली उतरूया आणि इथे आपण एक पातेलं तापत ठेवूया. कुकर थंड होतंय तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया. पातेला तापला, कुकर थंड होतंय तिकडे. तिथे मी थोडस तेल घालते आणि तूप घालते. 2 चमचे तेल घातलंय आणि 2 ते 3 चमचे तूप घालायचा. तूप नाही घातला तरी चालतो, पण तुपाने चव पण छान येते आणि टेस्ट लागते. आता आपलं हे सगळं गरम झालंय. मसाला पण आपण ही पावडर बघा अशी करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. कांदा बारीक कापून घेतलाय, तो आपण टाकूया. कांदा लाल व्हायला पाहिजे चांगला, तोपर्यंत परतून घ्यायचा. आपला कांदा पण छान परतून झालाय, कलर पण बदली झाला. आता ह्याच्यात मी 4-5 मिरच्या अशा कापून घेतलेल्या आहेत आणि बारीक करून टोमॅटो घेतला. आता टोमॅटो सुद्धा चांगला नरम होईपर्यंत परतायचा. नरम होण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकते. मगाशी छोलेमध्ये पण टाकले, आता अंदाजे टाकायचं, नाहीतर खारट होईल सगळं. आले लसणाची पेस्ट, 2 चमचे आले लसणाची पेस्ट. आता 2 मिनिटं याला आपण झाकण ठेवूया, म्हणजे चांगला शिजेल. तर नरम झालंय. आता आपण दुसरे मसाले घालूया. हळद, लाल मिरची पावडर, तुम्हाला तिखट किती पाहिजे त्याच्याप्रमाणे, कारण हिरवी मिरची पण वापरलेली आहे आपण आणि गरम मसाले पण वापरलेले आहेत. कारण जास्त तिखट असली तर मुलं खाणार नाहीयेत. हे मी बेसन पीठ भाजून घेतले ते घालते. काही लोक आपले छोले शिजवलेत ना ते पण वाटून घालतात. मी बेसन भाजून घेतले ते घालते. त्याच्याने आपल्या छोलेच्या रश्याला दाटसरपणा येईल. थोडी कोथिंबीर घालते, थोडी नंतर घालीन. आता ह्याला परत आपण झाकण ठेवूया. मसाला पावडर आपण बनवले छोलेची, ते आता ह्याच्यामध्ये घालूया. मस्त वास सुटलाय. काय ताज्या मसाल्याचा ना वेगळाच असतो. थोडंसं आपण हे छोलेचं पाणी टाकूया त्याच्यामध्ये, म्हणजे मसाले करपणार नाही. 2 मिनिटं जरा झाकण ठेवूया. आता छोले कसे शिजले ते बघूया. हे बघा, असे चांगले शिजले पाहिजेत, नरम तुटतंय. आता ही पोटली आपण बांधली होती ती काढून टाकूया, म्हणजे हिची आपल्याला आता गरज नाहीये. आता हे पण आपल्याला झालेले आहे. आता हे छोले ह्याच्यामध्ये घालूया. आता एक पिठाचा गोळा घ्यायचा. तेल पण आपलं तापलंय. सोलपटाला नाहीतर पोट्याला असं तेल लावायचं आणि त्याला ना असं फिरवायचं नाही, सारखं उलट पालट नाही करायचं, असं लाटत जायचं. हे बघा असं. जास्त पातळ नाही लाटायचं, जास्त जाड पण नाही लाटायचं.
हा बघा, मी उलट पालट करतच नाही. आता आपण तेलामध्ये सोडूया. तेल कडकडीत व्हायला पाहिजे. बारीक असलं तर फुगणार पण नाही. इकडे आपले छोले पण होते. ते किती कलर किती छान आलाय बघा. मस्त कलर आलाय. जेवढं तुम्ही ते शिजवत जाल ना तसं त्याला अगदी तुम्हाला धाब्यासारखं आणि हॉटेलसारखं त्याला टेस्ट येईल. भटुरं पण बघा किती छान फुगलाय. असे फुगायला पाहिजे. आता आपण काढून घेऊया. इथे छोले पण आपण दाखवते तुम्हाला किती दाटसर झालेत ते. तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आम्हाला तर असे लागतात. अजून त्यांना शिजवायचे चांगले, म्हणजे जसजसे ते आपण भटुरे तयार. वरती थोडीशी कोथिंबीर टाकायची. बटर टाकला तरी चालेल. हे बघा फुगलंय बघा किती छान. गरम आहे अजून. मस्त छान लागतो. टेस्ट छान आले. छोले भटुरे आवडले. एकदम घरी मसाला तयार केलेला आहे. टेस्टीला भयंकर आहे. छोले भटुरे आवडले शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.